कधी तुम्ही गरम मिठावर लाल टोमॅटो ठेवले का? नक्कीच ठेवले नसतील तर आज ठेवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण लाल टोमॅटोपासून छान अशी रेसिपी पाहूया की जी तुम्ही कधी बनवली नसेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता छान असे लाल टोमॅटो मी इथे घेतलेले आहे. आता लाल टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, तसेच आपण इथे कोथिंबीरसुद्धा घेणार आहोत. तसेच आपल्याला इथे लाल तिखट लागणार आहे, मीठ लागणार आहे, हळद लागणार आहे, जिरं, तसंच लसूण, हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर वाटून मी एक वाटण केलेलं आहे, ते सुद्धा इथे मी घेतलेलं आहे. आता एकीकडे आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढईमध्ये मीठ घालायचं आहे. खूप चविष्ट अशी रेसिपी बनणार आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. कढईमध्ये मीठ घातल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे, थोडं मीठ गरम होऊ द्यायचं आहे आणि बघा या प्रकारे आपल्याला मिठावरती हे जे टोमॅटो आहे ते ठेवून द्यायचे आहे. आता बघा तुम्ही मिठावर असे डायरेक्टसुद्धा हे टोमॅटो ठेवू शकता किंवा आपल्याला काय करायचं आहे, मीठ गरम झालं की इथे एक स्टँड घ्यायचं आहे आणि ते स्टँड आपल्याला या मिठावरती अशा प्रकारे ठेवायचं आहे. मिठावरती स्टँड ठेवायचं आहे आणि आता जे आपले टोमॅटो आहे ते आपण अशा प्रकारे स्टँडवर जरी ठेवले तरी छान असे शिजतात. म्हणून आपण हे जे टोमॅटो आहे ते अशा प्रकारे स्टँडवर ठेवून घेणार आहे. आता बघा नुसत्या टोमॅटोची जरी आपण ही रेसिपी बनवली तरी खूप चविष्ट बनते. पण आणखीन जर आपल्याला ही रेसिपी चविष्ट बनवायची असेल तर आपल्याला इथे एक वांगंसुद्धा लागणार आहे. तर बघू शकता इथे मी एक वांगं घेतलेलं आहे आणि ते वांगंसुद्धा आपण अशा प्रकारे या कढईमध्ये ठेवून देणार आहे. तर मी काय केलं, त्याचं देठ काढून घेतलं आहे आणि त्याला एक छिद्र पाडून घेतलेलं आहे. आणि आता हे जे वांगं आहे ते अशा प्रकारे बघा कढईमध्ये ठेवून याच्यावर एक जाडसर ताट झाकण ठेवून त्याच्यावर एक खलबत्ता ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं मंद आचेवर हे जे वांगे व हे जे टमाटे आहे ते आपल्याला छान असे शिजू द्यायचे आहे. खूप चविष्ट अशी ही रेसिपी बनते. बघा आपल्याला जेव्हा ही रेसिपी बनवायची असते तेव्हा आपण काय करतो, तर हे जे टोमॅटो आहेत ते डायरेक्ट गॅसवर शिजवतो. पण जर आपण डायरेक्ट गॅसवर शिजवले तर हे टोमॅटोचा जो रस असते किंवा हे टोमॅटो जे आहे ते बरोबर गॅसवर शिजल्या जात नाही. आणि अशा प्रकारे जर आपण हे टोमॅटो शिजून घेतले तर अगदी 15 मिनटात मंद आचेवर हे टोमॅटो छान इथे शिजतात. तर बघू शकता इथे पूर्ण 15 मिनटं झालेले आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि एक झाकण ठेवून मी आणखी 10 मिनटे हे असंच सोडणार आहे. कारण की जे वाफ असते त्याने जर काही कच्चे हे टोमॅटो राहिले असतील तर ते सुद्धा छान असे शिजून जातील. म्हणून मी 10 मिनटे त्याला तसेच त्या कढईमध्ये ठेवलेलं होतं. कारण की मीठ गरम असतं आणि गरम मिठामुळे आपले टोमॅटो राहिलेले शिजून जातात. आता टोमॅटो मी अशा प्रकारे बघा काढून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे याचे जे साल आहे ते मी आता काढून घेणार आहे. टोमॅटोचे सुद्धा साल काढणार आहे आणि आपलं जे वांगं आहे त्याचे सुद्धा साल काढून घेणार आहे. आता हे जे टोमॅटो आहे ते आपल्याला अशा प्रकारे बघा हाताने कुस्करून घ्यायचे, म्हणजे याला मॅश करून घ्यायचं आहे. खूपच चविष्ट अशी ही रेसिपी बनते. आणि जर तुम्ही याच्या आधी ही रेसिपी बनवली असेल तर मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तुम्ही टोमॅटोचं भरीत कशा प्रकारचं बनवता हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे बघू शकता आपलं छान असं भरीत तयार आहे. आता आपण हे भरीत फोडणी देऊया. त्याच्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे. जिरंसुद्धा छान तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मोठा चिरून एवढा कांदा घालायचा आहे. कांदा घातल्यानंतर आपल्याला हे जे कांदा आहे तो अशा प्रकारे बघा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवल्यानंतर आता अर्धा चम्मच याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, जेणेकरून आपला जो कांदा आहे तो लवकरात लवकर तेलामध्ये होईल. तर कांदा जर लवकर आपल्याला शिजू द्यायचा असेल तर आपल्याला इथे थोडं मीठ घालणे खूप आवश्यक आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी मीठ घालून हा कांदा एकदा परतवून घेत आहे. आता याच्यामुळे काय होईल की आपला कांदा लवकर तेलामध्ये होऊ नये. आता आपल्याला या कांद्यामध्ये थोडी मेथीसुद्धा घालायची आहे, जेणेकरून आपलं जे हे भरीत आहे त्याची चव आणखी वाढेल. तसंच आपण लसण, जिरं व थोडी जी कोथिंबीर घालून जे एक वाटून घेतलं होतं, म्हणजे जे जाडसर आपण वाटून घेतलेलं होतं ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आता एकदा आणखी चमच्याने याला अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे. आणि आणखी आपल्याला हा कांदा, ही मेथी वगैरे थोडं आपल्याला तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच एवढं तिखट, अर्धा चम्मच एवढी हळद. मीठ आपण आधीच घातलेलं आहे, म्हणून आता एकदा हे जे आहे ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही जी फोडणी आहे ती आपल्याला छान अशी होऊ द्यायची आहे. फोडणी इथे छान होत आली की नंतर आपल्याला याच्यामध्ये जे भरीत आहे ते घालायचं आहे.
पण आपल्याला ही फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे. कारण की जोपर्यंत फोडणी छान अशी होत नाही तोपर्यंत आपली भाजी म्हणा किंवा आपलं भरीत म्हणा त्याला छान अशी चव येत नाही. तर इथे आपली फोडणी छान अशी झालेली आहे. आता आपण हे जे भरीत बनवून घेतलेलं आहे ते भरीत आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे बघा टाकून घ्यायचं आहे. भरीत टाकल्यानंतर आता आपल्याला चमच्याने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप चवीला चविष्ट असं हे टोमॅटोचं भरीत बनतं. आपण इथं नुसतं टोमॅटोचं भरीत बनवू शकतो किंवा नुसतं वांग्याचं सुद्धा भरीत बनवू शकतो. पण जर आपण टोमॅटो व वांग्याचं अशा प्रकारचं भरीत बनवलं ना तर हे खूपच चवीला वेगळं बनतं आणि चविष्टसुद्धा बनतं. म्हणून नक्की एकदा तुम्ही अशा प्रकारचं भरीत आपल्या घरी नक्की बनवा. हे जे भरीत आहे ते आपण कधीसुद्धा झटपट बनवू शकतो. म्हणजे जर आपल्याला कधी-कधी भाजी खावीशी वाटत नसेल किंवा आपल्याला भाजी खायचा कंटाळा आला असेल तेव्हासुद्धा आपण अशा प्रकारचं हे टोमॅटोचं भरीत आपल्या घरी नक्कीच बनवू शकतो. इथे बघू शकता छान असं आपलं भरीत झालेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून हे जे भरीत आहे ते 10 मिनिटे आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे. भरीत छान असं शिजल्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपल्याला या भरतावर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर सर्व करायचं आहे छान असं भरीत. आपण हे भरीत आज भाकरीसोबत सर्व करणार आहोत. तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा हे भरीत खाऊ शकता. झणझणीत असं हे भरीत आपलं तयार आहे. खूपच चवीला चविष्ट असं हे भरीत बनून तयार झालेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर इथे बघा एक भाकर घेतलेली आहे. त्या भाकरीवर आता हे जे भरीत आहे ते मी काढून घेणार आहे. छान अशी भाकरी, भाकरीसोबत मस्त भरीत आणि हिरवी मिरची, कांदा आणि लिंबू. किती मस्त बेत आहे ना? नक्की ट्राय करा. तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारचा बेत कधी बनवला का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आजची रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीती खंडा रेसिपीला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.